आणि आता यवतमाळमधून एक मोठी बातमी आहे। यवतमाळ जवळील माळ मसोला फाट्याजवळ भरधाव अज्ञात वाहनानं दिलेल्या जोरदार धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय। मृत युवक हा धाब्यावरून निघाल्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नागपूर तुळजापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलंय। हायवे सुमारे 1.5 तास जाम त्यामुळे झाला होता। परिसरातील अवैध दारू धाबे तात्काळ बंद करावेत आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। नागपूर तुळजापूर मार्गावरची दृश्य आहेत। जवळपास 1.5 तास आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला होता आणि घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। माळ मासोला फाट्याजवळ हा भीषण अपघात घडलेला आहे। एक व्यक्ती धाब्यावरून बाहेर पडत असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यात ही व्यक्ती मृत्युमुखी पडली। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे। टायर जाळून टाकत रस्ता अडवून धरला। जवळपास 1.5 तास या महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती। दरम्यान प्रतीक राठोड आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। प्रतीक, ग्रामस्थ संतप्त आहेत। 1.5 तासानंतर अखेर रस्ता मोकळा करण्यात पोलिसांना यश मिळाले का आणि आता ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे? नक्कीच विनोद सर, आपण पाहू शकता की यवतमाळ पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या माळा मसोला फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे। घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नागपूर तुळजापूर महामार्ग टायर जाळून रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं आहे। अवैध दारू धाबे बंद करण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी सुद्धा केली आहे। जवळपास 1.5 तास वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र सध्या पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची नियंत्रणात आणली असून वाहतूक हळूहळू सुरळीत केली जात आहे। मृत युवकाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे। पुढील काही वेळात या प्रकरणातून पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे। विनोद सर, धन्यवाद प्रतीक, दिलेल्या अपडेट्सबद्दल। पुढच्या काही वेळात आणखीन काही माहिती येण्याची, आणखीन काही तपशील येण्याची शक्यता आहे।